जगताप, श्री अवताडे, उस्मानी, देहाडे, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित काँग्रेसचे सर्व नेते, बंधू भगिनी, मित्रांनो, आज तसा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांचं आंदोलन पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये औरंगाबाद येथे माझ्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षी ते संपन्न झालं. यासाठी आज खरं म्हणजे मी औरंगाबाद येथे आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर तिसरी लाट जी कोरोनाची उद्भवणार आहे याचाही आढावा घ्यावा. यासाठी औरंगाबाद GMC येथे एक आढावा, चर्चा, काही कार्यक्रम संपन्न झाला आणि मग इथं आलोय. मग किमान तुमची भेट घ्यावी म्हणून आम्ही विशाल ओस्मानी आणि डॉक्टर कल्याण काळे यांना आग्रह केला की आपल्या कार्यकारिणीचे जे सगळे सदस्य आहेत यांना आपण एकत्रित करा आणि आता संपन्न होते. महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे हे सगळं आता आपल्या पुढे जगताप यांनाही माहिती आहे सगळं. आणि गांधी भवन येथे देखील आपण अनेक बैठका घेतल्या, 2-3 बैठका त्या ठिकाणी झाल्या, मेळावे झाले. सकाळपासून आपले शहराध्यक्ष आमच्या बरोबर आहेत आणि आल्यापासूनच त्यांना हे विचारतो की बूथ कमिटी कुठपर्यंत आली, वॉर्ड कमिटी कुठपर्यंत आली, ब्लॉक कमिटी कुठपर्यंत आली, हे सगळं आम्ही त्यांना सकाळपासूनच हे विचारतो. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की या कामामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं प्रगती त्यांनी केलेली आहे आणि 30% या कमिट्या नव्यानं ते गठीत करतायत आणि 70% पूर्वीच्याच कमिट्या यांना ते एक्सटेन्शन देत आहेत, कारण तिथं काम चांगलं चाललंय असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. असं जरी असलं तरी आता थोडस निवडणुकीची तयारी करायची म्हटलं की बारकाईनं यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पक्षाचे जे निरीक्षक औरंगाबाद शहराचे आणि जिल्ह्याचे आहेत ते देखील त्यांच्याही भेटीगाठी वाढतील, त्यांचेही दौरे वाढतील, तेही इथे येऊन आढावा घेतील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये देखील वेळोवेळी आपल्याकडं आपल्या कार्याचा तपशील हा त्यांच्याकडनं मागवण्यात येईल याबाबत आपल्याला सगळी कल्पना आहे. आणि म्हणून आता आपल्याला आता प्रभाग कुठले सुटले, त्याच्यात आरक्षण काय आहे, मग आरक्षण कसं राहील आणि मग काय होईल याच्यामध्ये आपल्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्याच्या सगळ्या बूथ कमिटीज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये गठीत कराव्या लागतील. कारण आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, अगदी राहुल गांधीची सुद्धा बूथ कमिटीजवर प्रत्येकाचं हे बारीक लक्ष असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे तिकीट वाटप जेव्हा होईल, तयारी काय होईल उमेदवारांना बूथ कमिटीज केल्या असतील सगळ्या, अगदी ती वॉर्ड अगदी सक्रिय असेल तर तिथला जो आपला नेता आहे
त्याला निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला तिकीट देण्यामध्ये सोयीचं होईल. वावर हा शहरातल्या गल्ली बोळामध्ये आणि कानाकोपऱ्यामध्ये असला पाहिजे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या दिवशी ते सगळं होईल त्या दिवशी औरंगाबादकरांना असं वाटेल की काँग्रेस हा माझा पक्ष, काँग्रेसला मला निवडून द्यायचं, काँग्रेस औरंगाबादचा विकास करू शकेल, काँग्रेस सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देऊ शकेल. ही भावना आपल्याला या शहरामध्ये जागृत करायची आहे आणि ते तुम्ही करू शकता. आणि कार्यकर्त्यामध्ये एक स्पर्धा असली पाहिजे, सकारात्मक स्पर्धा. एकमेकाचे पाय ओढायचे नाही, पण एकमेकाचे हात धरून पुढे धावायचं. हे जरी अवघड असलं तरी अशक्य आहे असं मला स्वतःला वाटतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुतन म्हणतात. हे ब्रीद वाक्य असलं पाहिजे. हे आपण समजून घेतलं. मला पत्रकारांनी विचारलं काँग्रेस पक्षाच्या स्वबळाचा नारा काय चाललाय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा स्वातंत्र्य आपण करणारच. आणि म्हणून औरंगाबादमध्ये सुद्धा मी मागेच सांगितलं होतं की आता आघाडी होईल होणार नाही, कुणाबरोबर होईल, कशी होईल, किती जागा सुटतील, ही सुटेल का नाही, त्यातच पडू नका. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायचं आणि जिंकायचं एवढंच डोक्यामध्ये असतं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आपल्या पायावर उभा राहील. आणि तुम्ही लोकांपुढे आपला पर्याय उभा केला पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की काँग्रेस या शहरामध्ये पर्याय आहे. विनम्रपणे विनंती मला आपल्या पुढे या निमित्तानं करायची. आणि संपर्क मंत्री मला वाटतं पहिल्यांदाच औरंगाबादला नेमण्याची वेळ आलेली आहे. यापूर्वी कधी होतं का संपर्क मंत्री? पालकमंत्री. पालकमंत्री औरंगाबादला कायम काँग्रेस पक्षाचा राहिला. आता आघाडीतून महाआघाडीत केल्यामुळं नाही म्हणून आणि आता याचं आत्मपरीक्षण आपणच करावं लागेल ना की नाही. याचं आत्मपरीक्षण आपणच करावं लागेल की पालकमंत्र्यातून संपर्क मंत्र्याकडे आपण येणं, आघाडीतून महाआघाडीत आपली वाटचाल होणं म्हणजे पूर्ववत गतवैभव जर आपल्याला औरंगाबादला मिळवून द्यायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतील, लोकांमध्ये जावं लागेल, नवे चेहरे पुढे आणावे लागतील, त्यांना संधी द्यावी लागेल, बळ द्यावं लागेल. हे केल्याशिवाय काही पर्याय आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि उद्दिष्ट मोठं ठेवावं लागेल. महापालिकेचं सुद्धा मी साधारणतः वर्षभरात बघतोय काय उद्दिष्ट ठेवलं आपण डोळ्यासमोर. तो मैंने तो इनको कहा कि अगर आपको सही में राजनीति में कुछ करना है, आगे जाना है, तो आपको खुद को चुनाव लड़ना पड़ेगा. ताकद कळत नाही कोणाची.
येणारच नाही. आणि तुमच्यापैकीच उद्या विधानसभेला कोणी उभा राहील? पारखे आणि देहाडेसारखे खूप कमी नशीबवान लोक आहेत. हो बाबा, मी काय म्हणतो डायरेक्ट सिंबॉलिक ऑफ गायब कर दिए बारी को तो सिंबॉलिक ऑफ तो इन सब चीजों के बाहर जाकर सोचना पड़ेगा और आने वाले चुनाव की तैयारी करनी पड़ेगी. जगताप, जरा आकडा वाढवा. आता तुम्ही अनेकदा निवडून आलेले आहात. हा, आणि खरंच आपण मन लावून जर लढलो, तुम्ही मला सांगत होता 89 to 2001 मगाशी औरंगाबाद जिल्ह्याचे ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी होते. त्या काळामध्ये जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला, नगरपालिकेला, साधारणतः सगळीकडे पक्ष आपला एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर हे सगळं होत नाही. आता विधानसभेमध्ये कुणालाही वाटलं नव्हतं की असं काही सरकार येईल, वाटलं होतं, पण आम्ही लढलो. आणि तो काळ तुम्हाला आठवत असेल. तिकीट पाहिजे का जर कोणाला विचारलं तर पुढा महिनाभर तो दिसतच नव्हता. म्हणजे मला आठवत आहे, अनेक निवडणुका आम्ही पाहिलेल्या आहेत. आदरणीय विधानसभा देशमुख साहेबांच्या समोर सगळं आपण जवळून पाहिलंय. एवढा डेटा असायचा मला तिकीट द्या म्हणून त्या काळामध्ये आम्ही पाहिलंय. पत्रकार आहे भाई. कांग्रेस पार्टी के कितने आएंगे चुन के? 12 से 16 2019 याद होगा आपको? इतने आएंगे. किती होता आपला? त्यात सुद्धा आता अगर मैं कुछ गलत कह रहा हूं तो मुझे आप सुधार दीजिए. लातूर से मैं चुनकर नहीं आऊंगा, संगमनेर से बाला साहब स्वराज साहब चुनकर नहीं आएंगे, कराड़ से पृथ्वीराज चौहान साहब चुनकर नहीं आएंगे, भोकर से अशोकराज चौहान साहब चुनकर नहीं आएंगे. ऐसा कुछ खबरें एनडीटीवी पे चल रही थी. क्या जलील साहब ने चलाई थी कि पता नहीं. एनडीटीवी पे सुबह खबरें बोली, देखा तो ब्रेकिंग न्यूज. आमचे कार्यकर्ते आले लगेच घरी. अहो ते काय दाखवताय बघा म्हणून. ते म्हटलं तुम्ही जाऊ द्या, ते बंद करा, तुम्ही तुमच्या कामाला. 14 से 16 लोग आएंगे. लड़े, 44 आए, स्थिति बदली, भाजपा को नकारा और 172 लोगों ने एक नया विचार स्वीकार किया और महाविकास आघाड़ी बनी. अब इसमें अब हमारे डॉक्टर साहब लड़े, लेकिन 8 लाख, वरना आज एक और 45 पहले ये हमारा किया. बूथ कमिटीज, ब्लॉक कमिटीज, जो आप कह रहे हैं कि सारा तैयार है, तो उनको एक प्रोग्राम दीजिए और उस प्रोग्राम के जरिए वो लोगों तक जाए, लोगों के बीच जाए, उनकी क्या मुश्किलें हैं और कांग्रेस पार्टी उनके लिए क्या कर सकती है. अगर ये कैंपेन आप चला दें तो मुझे ऐसा लगता है कि आने वाले चुनाव में आपको उसी में से नए उम्मीदवार भी मिलेंगे. लोगों के बीच कौन सा कार्यकर्ता. आता औरंगाबादकरांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं तुम्हाला कसलीही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अडचण असेल यांना संपर्क करा असं सांगितलं असल्यामुळे घेत आहे ना हा संपर्काचा पत्ता संपर्काचा नंबर यांना संपर्क करा. आपण आपल्या पक्षानं जे आपल्याला काम दिलेलं आहे ते इमानतदार आहे ते काम आज क्या बोलना है कुछ क्या भाषण करना है सूचना देना नहीं भाषण नहीं सर हमारी महाराष्ट्र की कांग्रेस मंत्रियों से दिक्कत कर क्या बात है? मुस्लिम आरक्षण का भी जिक्र हमने मंत्रिमंडल के बैठक में क्या होता है मैं आपको यहाँ जाहिर नहीं कर सकता क्योंकि हमने शपथ ली है. हाँ लेकिन इतना मैं आपको ये कह सकता हूँ कि ये हमारे जहन में है और इसके बारे में चर्चाएं हो रही हैं. हमारे नेता थोराट जी और चौहान जी और हम सभी इस पर काम भी कर रहे हैं, गौर भी कर रहे हैं. तो कांग्रेस के कार्यकर्ताओं को ऐसा नहीं लगना चाहिए ये मुद्दा कहीं पीछे रह गया, ऐसा नहीं है. अब आपने मुझे इशारा कर दिया है तो अब जहां आवाज करनी है हम आवाज कर देंगे, आपको सुनाई देगा. 6 साल 8 महीने में यहाँ काम मिलेगा. मतलब कम से कम आपके संपर्क मंत्री के द्वारा 3-4 हजार लोगों को शहर में काम मिल जाएगा. हालांकि मैं या डॉक्टर कल्याण का या हिजाम उस्मानी और अनिल पटेल जी हमारे कहने से शायद कम होगा, लेकिन वहां पे जो भी इंटरव्यू है, एग्जाम है, वो सारा देखकर अपने औरंगाबाद 3-4 हजार लोगों को वहां काम मिलेगा.